नमस्कार. वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दनः वटाग्रे तु शिवो देवः सावित्री वटसंश्रिता. आज आपण वटपौर्णिमेच्या निमित्ताने शास्त्रोक्त पद्धतीने आपण पूजा बघणार आहोत. एका पाटावरती चंदनाने वडाचं चित्र ब्रह्म, सावित्री, सत्यवान, यम आणि नारद यांचं चित्र आपण समोर पाटावरती काढून घ्यायचं आहे. एका बाजूला 2 पानांचा एक विडा, असे 5 विडे मांडायचे. त्याच्यावरती एक एक नाणं, सुपारी आणि 5 फळं अशी त्याच्यावरती मांडावीत. बाजूला नारळ तिथं ठेवावा. वाटीमध्ये गुळ, खोबरं, साखर असं एका बाजूला ठेवावं. पंचामृत एका बाजूला घेऊन ठेवावं. आपल्या समोर आसनावरती बसायचे. पळी, भांड, तांब्या, ताम्हण असं समोर ठेवावं. एका ताटामध्ये शेजारी हळद, कुंकू, अष्टगंध, अक्षता आणि थोडी फुलं, दुर्वा, तुळस असं एका बाजूला काढून ठेवायचं आहे. देवाजवळ दिवा तिथं लावून ठेवावा. उदबत्ती लावून ठेवावी. समई एक तेलाचा दिवा आणि एक तुपाचा दिवा देखील असावा. अशी साधारण सगळी आपण तयारी करून आपण आता पूजेला सुरू करूया. हरिः ओम. 3 वेळेला पाणी प्यायचं. चौथ्यांदा ताम्हणामध्ये सोडायचं आहे. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. परत तसंच करायचं आहे. 3 वेळेला पाणी प्यायचं. चौथ्यांदा ताम्हणामध्ये सोडायचं आहे. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमः. मोठा श्वास घ्या. एकदा प्राणायाम करा. यो देव सविता अस्माकं धियो धर्मादिगोचरे प्रेरये तस्य तद्भर्गस्तद्वरेण्यमुपास्महे. नमो भगवते वासुदेवाय. आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्मभूर्भुवस्वरो. हात जोडायचे. आपापल्या कुलदेवी आणि आपापला कुलदेव यांचा हात जोडून मनापासून आवाहन करा. प्रार्थना करायची की जन्मोजन्मी मला अखंड सौभाग्याची प्राप्ती होऊ दे, अशी प्रार्थना भगवंताला हात जोडून मनापासून करा. सगळ्या कुलदेवी कुलदेवाला हात जोडून आवाहन देखील करा, प्रार्थना देखील करा. ब्रह्म, सावित्री, सत्यवान, यम, नारद यांना देखील हात जोडून आवाहन करून प्रार्थना करा. जी काही आपली कामना आहे ती कामना हात जोडून भगवंताला सांगून देवाला एक नमस्कार करा. आपल्यापेक्षा घरामध्ये जे मोठे असतील त्यांना देखील एक नमस्कार करायचा आणि जागेवर येऊन बसायचं. अभीप्सितार्थसिद्धर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरम् अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे. जपाकुसुमसङ्काशं काश्यपेयं महद्युतिं तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरं. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते. कुलदेवताभ्यो नमः. कुलस्वामिन्याय देवताभ्यो नमः. समस्तोपचारार्थे नमस्कारान् समर्पयामि. एतत्ते पूगी फलताम्बूलं सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि. वृद्धान् ब्राह्मणान् कुर्वादिंश नमस्कृत्य. आपल्यासमोर जे आपण एक विडे मांडलेले त्यातला एक विडा आणि एक फळ देवासमोर ठेवायचं आणि देवाला नमस्कार करायचा. परत जागेवरती बसायचं. उजव्या हातामध्ये अक्षता घेऊन ठेवा. तसंच हातामध्ये पळीभर पाणी देखील धरून ठेवा.
वरदमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः। इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। एतत् कर्मप्रधानदेवताभ्यो नमः। अभिघ्नमस्तु। विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणौम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोरात्मजा प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुवदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे कृष्णाविण्णोः उत्तरे तीरे शालिवाहनशके अस्मिन् वर्तमाने व्यवहारिके पराभवनाम संवत्सरे दक्षिणायने वर्षारतो मासोत्तमे मासे ज्येष्ठमासे शुक्लपक्षे अद्य च पौर्णिमायां तिथौ अद्य वासरावासरस्तु अद्य इन्दुवासरे मूलदिवसनक्षत्रे वृष्टियोगे धनुस्थिते श्रीचन्द्रे मिथुनस्थिते श्रीसूर्ये शेषेषु ग्रहेषु यथा यथो राशिस्थानानिशेषु सच्छुशुभनामयोग शुभकर्ण एवं गुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ। आपण हातामध्ये अक्षता आणि पळीभर पाणी धरून ठेवलेलं आहे। मी संकल्प सांगतो तर संकल्प माझ्या मागं तुम्हाला म्हणायचा आहे। आपण म्हणावं मम आत्मनः श्रुतीं स्मृतीं पुराणोक्तं फलं प्राप्त्यर्थं श्री परमेश्वरं प्रीत्यर्थं। सगळ्यांनी आपापलं गोत्र मनामध्ये म्हणावं। गोत्र माहिती नसल्यास आपण म्हणायचं काश्यप, पुढे म्हणायचं गोत्रे उत्पन्नायाम, आपापलं नाव म्हणायचं, पुढे म्हणायचं नाम्न्याम अहम मम इह जन्मनि जन्मांतरे च अखंडित सौभाग्य सिद्धिपूर्वकं पुत्र पौत्र भरत्रायुः आरोग्य ऐश्वर्य आदि सुख अवाप्तये श्री ब्रह्मसावित्र्या आदि देवता प्रीत्यर्थं यथामीलित उपचारैः पूजनम् अहम करिष्ये। हातावरून 2 वेळेला ताम्हणामध्ये पाणी सोडायचे। सगळ्या अक्षता ताम्हणामध्ये सोडून द्या। तत्रादौ निर्विघ्नता सिद्धरतं महागणपती पूजनादि सकलं कर्म करिष्ये। कलशादी पूजनादि सकलं कर्म करिष्ये। आपल्या समोर जमिनीला एकदा सरळ असे हात लावायचे। पृथ्वीति मंत्रस्य मेरुपृष्ठ ऋषिः कूर्मो देवता सुतलं छन्दः आसने विनियोगः। ओम पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वं च धारयमान् देवी पवित्रं गुरुचासनम् ऊर्ध्वकेशि विरूपाक्षि मांसशोणितभक्षणे तिष्ठ देवी शिखाबंधे चामुंडे पराजिते। एक फूल घ्यायचे, आपल्या डोक्यामध्ये एक फूल अडकवायचं। अपसरपन्तु ते भूता ये भूता भूमि संस्थिताः ये भूता विघ्नकर्तारस्ते गच्छन्तु शिवात्मजा। अपक्रामन्त भूतानि पिशाचा सर्वतो दिशं सर्वेषां विरोधेन पूजा कर्म समारभे। हातामध्ये अक्षता घ्यायच्या, चारी दिशेला क्लॉकवाईज अक्षता टाकायच्या। तीक्ष्णदंष्ट्र महाकाय कल्पान्तदहनोपमा भैरवाय नमस्तुभ्य मनुज्ञान दातुमर्हसि इति भैरवं नमस्कृत्य देवाः आयान्तु यातु धाना अपयान्तु विष्णो देवजनो रक्षस्व भूमौ प्रादेशं कुर्यात्। हातामध्ये पळीभर पाणी धरायचं। जी फुलं आणलेली आहेत, तुळशी आणलेल्या आहेत, त्याच्यावरती ते सगळीकडे पाणी शिंपडायचं।
स्त्रीरूपाः पाशकलशहस्ता मकरवाहनाः श्वेतामौक्तिकभूषाढ्या अभ्यस्ताभ्यो नमो नमः। मनुष्यगंधनिवारणं कृत्वा आपल्यासमोर जो कलश आहे त्या कलशावरती उजवा हात पालथा ठेवायचा। गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु। एक फूल घ्यायचं, गंधामध्ये बुडवायचं, अक्षतांमध्ये बुडवायचं आणि त्या कलशाला बाहेरून ते फूल व्हायचं। कलशदेवताभ्यो नमः समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। एक तुळशीचं पान त्या कलशाच्या आतमध्ये टाकायचं। परत एक फूल घ्या, गंधामध्ये बुडवा आणि शंखाला ते फूल व्हायचं। पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शंखः प्रचोदयात्। शंखदेवताभ्यो नमः समस्तोपचारार्थे गंधपुष्पं समर्पयामि। तसंच एक फूल गंधामध्ये बुडवा, अक्षतांमध्ये बुडवा आणि घंटीला ते फूल व्हा आणि घंटा एकदा वाजवा। आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां कुर्वे घंटारवं तत्र देवताह्वानलक्षणं। घंटिकायै नमः समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि नमस्कारोमि। एक फूल घ्या, गंधामध्ये बुडवा आणि आपण जी समई आणि दिवा जो लावलाय तुपाचा त्याला ते फूल व्हायचंय। दोन्ही दिव्यांना हळद कुंकू देखील वहा। शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते। दीपनाथाय नमः समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि नमस्कारोमि। पळीनी त्या कलशातलं थोडंसं पाणी हातावरती घ्यायचं आणि सगळ्या जागेवर आणि आपल्या स्वतःच्या अंगावरती ते पाणी शिंपडायचं आहे। अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थांगतो विवा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायाभ्यन्तरशुचिः। आपल्या समोर आपण थोडेसे तांदूळ ठेवावे आणि त्याच्यावरती आपल्या घरातला गणपती तिथं ठेवावा। आपल्याला त्या गणपतीची पूजा करायची आहे किंवा सुपारी जरी ठेवली आणि त्याची जरी पूजा केली तरी देखील चालणार आहे। हातामध्ये अक्षता घ्या आणि गणपतीचं ध्यान करा। अभीप्सितार्थसिद्धरथं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः। महागणपतये नमः। ध्यायामि। गणानां त्वा शौनको कृत्समदो गणपतिर्जगति गणपत्यावाहने विनियोगः। ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं। ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आन शृण्वन्नोदिभिस्सेदसादनं। त्या गणपतीच्या मूर्तीवरती किंवा जर सुपारी ठेवली असेल त्याच्यावरती त्या अक्षता वहा। अस्यां मूर्तौ महागणपतिं साङ्गं सपरिवारं सायुधं सशक्तिकम् आवाहयामि। महागणपतये नमः। ध्यायामि। महागणपतये नमः। परत एकदा अक्षता गणपतीला वहा। आवाहनार्थे आसनार्थे अक्षतां समर्पयामि। महागणपतये नमः। एक फूल घ्या, गंधामध्ये बुडवा आणि गणपतीला वहा। महागणपतये नमः। विलेपनार्थे चंदनं समर्पयामि। अक्षता गणपतीला व्हायच्या। श्रीमन्महागणाधिपतये नमः। अलंकरणार्थे अक्षतां समर्पयामि। गणपतीला दुर्वा वहा। एक लाल रंगाचं फूल असेल तर ते देखील गणपतीला वहा। हळद आणि कुंकू गणपतीला वहा। श्रीमन्महागणाधिपतये नमः। हरिद्ध्यै नमः। सिद्ध्यै नमः। हरिद्रा कुंकुमं सकलसौभाग्यद्रव्ये समर्पयामि। ओम भूर्भुवस्वः। महागणपतये नमः। दूर्वाङ्कुरांश्च समर्पयामि। शिवपुत्राय नमः। बिल्वपत्रं समर्पयामि। ओम भूर्भुवस्वः। महागणपतये नमः। धूपं समर्पयामि। श्रीमन्महागणाधिपतये नमः। दीपं समर्पयामि। हातावरून 2 वेळेला तांबणामध्ये पाणी सोडायचंय। श्रीमन्महागणाधिपतये नमः। गणपतीच्या समोर एक छोटा पाण्याचा चौकोन करा। त्याच्यावरती गूळ खोबऱ्याचा नैवेद्य तिथं ठेवायचा। हातामध्ये पाणी घ्यायचंय, त्या गूळ खोबऱ्याभोवती पाणी फिरवून गणपतीला नैवेद्य दाखवायचा आहे। महागणपतये नमः। गुडखाद्यनैवेद्यं समर्पयामि। सत्यन्त्वरतेन परिषिञ्चामि अमृतोपस्तरणमसि। ओम प्राणाय स्वाहा। मपानाय स्वाहा। व्यानाय स्वाहा। मुदानाय स्वाहा। समानाय स्वाहा। ब्रह्मणे स्वाहा।
हातावरून पळीभर तामणामध्ये पाणी सोडायचं. परत एकदा गोल पाणी फिरवायचं. नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि पुनर्नैवेद्यम्. ओम प्राणाय स्वाहा मपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा मुदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे स्वाहा. हातावरून 3 वेळेला ताम्हणामध्ये पाणी सोडायचं. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. महागणपतये नमः. एक फूल घ्या, गंधामध्ये बुडवायचं आणि ते गणपतीला व्हायचं. श्रीमन्महागणाधिपतये नमः. करोदवर्तनार्थे चंदनं समर्पयामि. आता एका दुसऱ्या विड्यावरती, दुसऱ्या फळावरती पळीभर पाणी घालायचे. मुखवासार्थे पूगी फलतांबूलं. सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि. उपकल्पितफलं समर्पयामि. महागणपतये नमः. एकदा अक्षता गणपतीला व्हायच्या. मंत्राक्षतां समर्पयामि. नमस्करोमि. हात जोडून गणपतीची प्रार्थना करायची. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा. मूळारंभ आरंभतो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा. गमो बंधानंतया राघवाचा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महागणपतये नमः. प्रार्थनां समर्पयामि. नमस्करोमि. हातावरून एक पळीभर तांबणामध्ये पाणी सोडायचे. अनया विघ्नेश्वर पूजया सकल विघ्नहरता. शुभफलदाता महागणपते प्रियता. आपल्या समोर आपण पाटावरती जे चित्र काढलेलं आहे, वडाचं चित्र, ब्रह्म, सावित्री, यम आणि नारद, या सगळ्यांचं जे चित्र काढलेलं आहे त्या सगळ्यांचं हात जोडून एकदा ध्यान करायचं आहे. हातामध्ये अक्षता धरून ठेवा आणि या सगळ्यांचं एकदा ध्यान आपण करूया. ओम पद्मपत्रासनस्थश्च ब्रह्माकार्याश्चतुर्मुखः. सावित्री तस्य कर्तव्या वामोत्संगगता तथा. आदित्यवर्णाधरमज्ञा साक्षमालाकरा तथा. ध्यायामि ब्रह्मणा सहितां देवीं सावित्रीं लोकमातरं. सत्यव्रतं च सावित्रीं यमं चावाहयाम्यहम्. ओम ब्रह्म सावित्री सत्यवत् सावित्री यम नारदेभ्यो नमः. त्या सगळ्या ह्याच्यावरती अक्षता व्हायच्या. ध्यायामि ब्रह्मणा सह सावित्री सत्यवत् सहिते प्रिये. हेमासनं गृहाणेदं धर्मराजसुरेश्वर. त्या पाटावरती सगळ्या चित्रांवरती परत एकदा अक्षता व्हायच्या आहेत. ब्रह्म सावित्री सत्यवत् सावित्री यम नारदेभ्यो नमः. आवाहयामि. आवाहनार्थे आसनार्थे अक्षतां समर्पयामि. डाव्या हातामध्ये पळी भरून पाणी घ्यायचंय आणि फुलांनी पाणी त्याच्यावरती एकदा शिंपडायचंय. गंगाजलसमानीतं पाद्यार्थं ब्रह्मणः प्रिये. भक्त्या दत्तं धर्मराज सावित्री प्रतिगृह्यताम्. फुलांनी एकदा पाणी शिंपडा. ब्रह्म सावित्री सत्यवत् सावित्री यम नारदेभ्यो नमः. पाद्यं समर्पयामि. भक्त्या समाहृतं तोयं फलपुष्पसमन्वितं. अर्घ्यं गृहाण सावित्री मम सत्यव्रतः प्रिये. ओम भूर्भुवः स्वः. ब्रह्म सावित्री सत्यवत् सावित्री यम नारदेभ्यो नमः. परत पाणी शिंपडायचे. अर्घ्यं समर्पयामि. सुगंधी सह कर्पूरं सुरभिस्वादुशीतलं. ब्रह्मणा सह सावित्री कुरुष्वा आचमनीयकम्. ओम भूर्भुवः स्वः. ब्रह्म सावित्री सत्यवत् सावित्री यम नारदेभ्यो नमः. शिंपडा पाणी. आचमनीयं समर्पयामि. मंदाकिन्या समानीतं हेमाम्भोरुहवासितं. सावित्री ब्रह्मराजेन स्नानार्थं प्रतिगृह्यताम्. ब्रह्म सावित्री सत्यवत् सावित्री यम नारदेभ्यो नमः. स्नानीयं समर्पयामि. आपण जे पंचामृत ठेवलेलं असेल ते पंचामृत एकदा
त्याच्यावरती सगळीकडे फुलांनी किंवा तुळशीच्या पानाने शिंपडायचे. पयो दधिघृतं चैव शर्करा मधुसंयुतं पंचामृतेन स्नपनं प्रीयतां परमेश्वरी. ब्रह्मसावित्री सत्यवत्सावित्री यमनारदेभ्यो नमः. पंचामृतस्नानं समर्पयामि. आता पळीने परत एकदा पाणी घ्यायचं आहे आणि दोनदा त्याच्यावरती शुद्धोदक शिंपडायचं आहे. ब्रह्मसावित्री सत्यवत्सावित्री यमनारदेभ्यो नमः. पंचामृतस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानान्तरेण आचमनीयं समर्पयामि. सकलपूजापरिपूर्णार्थे नमस्कारं समर्पयामि. ब्रह्मसावित्री सत्यवत्सावित्री यमनारदेभ्यो नमः. एक फूल घ्यायचं आहे, गंधामध्ये बुडवायचं आणि त्या पाटाचं चित्र काढलं तिथं मधोमध व्हायचं आहे. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. अक्षता व्हायच्या आहेत, हळद कुंकू व्हायचं आहे आणि एक फूल व्हायचं आहे. ब्रह्मसावित्री सत्यसावित्री यमनारदेभ्यो नमः. अलंकरणार्थे अक्षतान् समर्पयामि. ब्रह्मसावित्री सत्यवत्सावित्री यमनारदेभ्यो नमः. हरिद्रा कुंकुमं सकलसौभाग्यद्रव्ये समर्पयामि. ऋतुकालोद्भवानी पुष्पाणि समर्पयामि. हातावरून 2 वेळेला ताम्हणामध्ये पाणी सोडायचं आहे. ब्रह्मसावित्री सत्यवत्सावित्री यमनारदेभ्यो नमः. धूपं समर्पयामि. ब्रह्मसावित्री सत्यवत्सावित्री यमनारदेभ्यो नमः. दीपं समर्पयामि. ब्रह्मसावित्री सत्यवत्सावित्री यमनारदेभ्यो नमः. नैवेद्यार्थे पंचामृतनैवेद्यं समर्पयामि. इथे एक पाण्याचा चौकोन करायचा आहे. पंचामृताची वाटी त्याच्यावरती ठेवायची. त्याच्यावरती एक तुळशीचं पान ठेवायचं. हातामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पंचामृताचा नैवेद्य देवाला दाखवायचा. पंचामृतनैवेद्यं समर्पयामि. सत्यंतवरतेन परिषिञ्चामि अमृतोपस्तरणमसि. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे स्वाहा. पळीभर ताम्हणामध्ये पाणी सोडायचे आणि परत एकदा गोल पाणी फिरवायचे. नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि. पुनर्नैवेद्यम्. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे स्वाहा. हातावरून 3 वेळेला ताम्हणामध्ये पाणी सोडायचे. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तमुखप्रक्षालनं समर्पयामि. करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि. एक फूल गंधामध्ये बुडवून तिथं वरती व्हायचं. पळीभर पाणी घ्यायचं. 3ऱ्या विड्यावरती आणि त्या फळावरती पळीभर पाणी घालायचं. ब्रह्मसावित्री सत्यवत्सावित्री यमनारदेभ्यो नमः. मुखवासार्थे पूगीफलताम्बूलं सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि. उपकल्पितफलं समर्पयामि. नमस्करोमि. अक्षता घेऊन तिथं व्हायच्या आहेत. ब्रह्मसावित्री सत्यवत्सावित्री यमनारदेभ्यो नमः. मंत्राक्षतान् समर्पयामि. नमस्करोमि. हातावरून पळीभर ताम्हणामध्ये पाणी सोडायचे. अनेन कृतपूर्वाराधनेन श्री ब्रह्मसावित्री सत्यवत्सावित्री यमनारदः प्रीयन्ताम्. वाहिलेलं फुलं पाटावरची उचलायची. त्या फुलांचा वास घ्यायचा, ताम्हणामध्ये टाकून द्यायचे. उत्तरे निर्माल्यं विस्रस्य अभिषेकं कुर्यात. पळीमध्ये पाणी घ्यायचं आणि फुलांनी पूजा करतोय त्या पाटावरती अभिषेक करायचा आहे. फुलांनी थोडं थोडं पाणी शिंपडत राहायचं. सुरास्त्वामभिषिञ्चन्तो ब्रह्म विष्णु महेश्वराः. वासुदेवो जगन्नाथस्तथा संकर्षणो विभुः. प्रद्युम्नश्च विरुद्धश्च भवन्तो विजयायते. आखण्डलोकनिर्भगवान् यमो वै निरृतस्तथा. वरुणः पवनश्चैव धनाध्यक्षस्तथा शिवः. ब्रह्मणा सहिताः सर्वे दिक्पालाः पान्तु ते सदा. कीर्तिर्लक्ष्मीर्धुतिर्मेधा पुष्टिश्रद्धा क्रियामतिः. बुद्धिर्लज्जापपुष्यां देः कान्तिस्तुष्टिश्च मातरः. एतास्त्वामभिषिञ्चन्तो देवपत्न्यसमागताः. आदित्यश्चन्द्रमा भूमो बुधजीवसतार्गजाः. ग्रहास्त्वामभिषिञ्चन्तो राहुः केतुश्चतर्पिताः. देवदानवगन्धर्वा यक्षराक्षसपन्नगाः. ऋषयो मुनवो गावो देवमातर एव च.
देवपत्नो द्रुमानागा दैत्याशाप्सरसाङ्गणाः अस्त्राणि सर्वशस्त्राणि राजानो वाहनानि च औषधानि च रत्नानि कालस्यावयवाश्रये सरितः सागरा शैलास्तीर्थानि जलदानदाः एते स्त्वामभिषिञ्चन्तु सर्वकामार्थसिद्धये अमृताभिषेकोऽस्तु शान्तिः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु। ते फूल टाकून द्यायचे, पळी जागेवरती ठेवून द्यायची. एकदा अक्षता तिथं वरती व्हायच्यात. ब्रह्म सावित्री सत्यवत् सावित्री यमनारदेभ्यो नमः. सुप्रतिष्ठिता सन्तु. सावित्री सत्यवक्ता ते धर्मराज सुरेश्वरी. सावित्री ब्रह्मणा सार्धम् उपवीतं प्रगृह्यताम्. ओम भूर्भुवः स्वः. ब्रह्म सावित्री सत्यवत् सावित्री यमनारदेभ्यो नमः. वस्त्रं समर्पयामि. एक वस्त्र इथं देवीला ठेवावं, त्याच्यावरती अक्षता व्हायच्या आहेत. जानवं असेल तर जानवं त्याच्यावरती ठेवावं. कापसाचं वस्त्र असेल तर ते कापसाचं वस्त्र त्याच्या भोवती असं गोल इथं घालायचं आहे. ओम भूर्भुवः स्वः. ब्रह्म सावित्री सत्यवत् सावित्री यमनारदेभ्यो नमः. वस्त्रं समर्पयामि. उपवस्त्रं समर्पयामि. वस्त्रां दे उपवस्त्रां दे. आचमनीयं समर्पयामि. भूषणानि च दिव्यानि मुक्ताहारयुतानि च त्वदर्थमुपकृप्तानि गृहाण शुभलोचने. काही अलंकार असतील तर ते अलंकार देखील तिथं सगळ्यांना घालायचे. ब्रह्म सावित्री सत्यवत् सावित्री यमनारदेभ्यो नमः. अलंकरणार्थे अक्षतान् समर्पयामि. फूल घ्यायचं, गंधामध्ये बुडवायचं आणि त्या प्रत्येकाला एक एक गंध फूल व्हायचं आहे. वडाचं झाड, ब्रह्म, सावित्री, सत्यवान, यम आणि नारद या सगळ्यांना एक एक गंध फूल आपल्याला व्हायचं आहे. कुंकुमा गरुकर्पूर कस्तुरी रोचनायुतं चंदनं ते मया दत्तं सावित्री प्रतिगृह्यताम्. ब्रह्म सावित्री सत्यवत् सावित्री यमनारदेभ्यो नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. अक्षता व्हायच्यात सगळीकडे. अक्षताश्च सुरश्रेष्ठे कुंकुमाक्ता सुशोभनाः मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वरी. ब्रह्म सावित्री सत्यवत् सावित्री यमनारदेभ्यो नमः. अलंकरणार्थे अक्षतान् समर्पयामि. हळद कुंकू व्हायचे. हरिद्रा कुंकुमं चैव सिन्दूरं कज्जलान्वितं सौभाग्यद्रव्यसंयुक्तं सावित्री प्रतिगृह्यताम्. सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. ब्रह्म सावित्री सत्यवत् सावित्री यमनारदेभ्यो नमः. हरिद्रा कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्ये समर्पयामि. एक एक फूल सगळ्याला व्हायचं आहे. तुळस, दुर्वा यापैकी काही असेल तर ते देखील, बेलाचं पान, असं सगळं तिथं वरती व्हायचं आहे. माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. ब्रह्म सावित्री सत्यवत् सावित्री यमनारदेभ्यो नमः. ऋतुकालोद्भवानि पत्रपुष्पाणि समर्पयामि. हातामध्ये अक्षतांची वाटी घ्यायची आहे आणि पूजयामी असं म्हणल्यानंतर त्या 2-2 दाणे अक्षता आपल्याला त्या पाटावरती पूजा केलेल्या ठिकाणी व्हायच्या आहेत. ओम सावित्र्यै नमः. पादौ पूजयामि. वहा. वटप्रियायै नमः. जंघे पूजयामि. कमलपत्राक्षै नमः. कटिं पूजयामि. भूतधारिण्यै नमः. उदरं पूजयामि. गायत्र्यै नमः. कंठं पूजयामि. ब्रह्मणः प्रियायै नमः. मुखं पूजयामि. सौभाग्यदात्र्यै नमः. शिरः पूजयामि. अथ ब्रह्म सत्यवत् पूजां. धात्र्यै नमः. पादौ पूजयामि. विधात्रे नमः. जंघे पूजयामि. स्रष्ट्रे नमः. उरु पूजयामि. प्रजापतये नमः. मेढ्रं पूजयामि. परमेष्ठिने नमः. कटिं पूजयामि. पद्मनाभाय नमः. हृदयं पूजयामि. अग्निरूपाय नमः. नाभिं पूजयामि.
वेधसे नमः बाहू पूजयामि विधये नमः कंठं पूजयामि हिरण्यगर्भाय नमः मुखं पूजयामि ब्रह्मणे नमः शिरः पूजयामि विष्णवे नमः सर्वांगं पूजयामि। हातामध्ये उदबत्ती घ्यायची, देवाला ओवाळायची, तसंच तुपाचा दिवा घ्यायचा, तो देखील देवाला ओवाळायचा। देवद्रुमरसोद्भूतः कालागरुसमन्वितः आर्घ्याणार्थं मयां धूपं सावित्री प्रतिगृह्यताम्। ओम भूर्भुवः स्वः ब्रह्म सावित्री सत्यवत् सावित्री यमनारदेभ्यो नमः। धूपं समर्पयामि, दीपं समर्पयामि। आपण तिथे काही साखरेचा नैवेद्य ठेवलेला असेल किंवा दुसरा कुठलाही नैवेद्य आपण तिथे ठेवलेला असेल, समोर पाण्याचा चौकोन करायचा, त्याच्यावरती तो नैवेद्य ठेवायचा आणि त्याच्या भोवती पाणी फिरवून नैवेद्य आपल्याला दाखवायचा। अन्नं चतुर्विधं स्वादुरसैः षड्समन्वितं मया निवेदितं भक्त्या नैवेद्यं प्रतिगृह्यताम्। ओम भूर्भुवः स्वः ब्रह्म सावित्री सत्यवत् सावित्री यमनारदेभ्यो नमः। नैवेद्यं समर्पयामि सत्यन्वरदेन परिषिञ्चामि अमृतोपस्तरणमसि। ओम प्राणाय स्वाहा मवानाय स्वाहा म्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा। पळीभर हातावरून तांबणात पाणी सोडायचे, नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि। परत एकदा गोल पाणी फिरवून नैवेद्य दाखवायचा आहे। पुनर्नैवेद्यम ओम प्राणाय स्वाहा मपानाय स्वाहा म्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा। हातावरून 3 वेळेला तांबणामध्ये पाणी सोडायचे। उत्तरापोषणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि। एक फूल घ्यायचं, गंधामध्ये बुडवून तिथं वरती व्हायचंय। ओम भूर्भुवः स्वः ब्रह्म सावित्री सत्यवत् सावित्री यमनारदेभ्यो नमः। करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि। आता चौथ्या विड्यावरती, चौथ्या फळावरती आणि ठेवलेल्या नारळावरती पळीभर पाणी घालायचंय। मुखवासार्थे पूगी वरतांबूलं सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि। उपकल्पितफलं समर्पयामि नमस्करोमि। नारिकेलमहाफलं च समर्पयामि नमस्करोमि। जागेवरती उठून उभं राहायचं, स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा करायच्या, एक डोकं टेकून नमस्कार करायचा। यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणम्। तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर। गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्ति पुण्योऽहं तव दर्शनात्। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रां देहि धनं देहि सर्वकामांश देहि मे। यस्य स्मृत्या च नामोक्त्या तपः पूजां क्रियादिषु न्यूनं सम्पूर्णतां याति सद्यो वन्दे तमच्युतं। प्रार्थनां समर्पयामि नमस्करोमि। ब्रह्म सावित्री सत्यवत् सावित्री यमनारदेभ्यो नमः। अक्षता घेऊन तिथं वरती व्हायच्या आहेत, मंत्राक्षतान् समर्पयामि नमस्करोमि। नमो ब्रह्मण्य देवी त्वं सततं ब्रह्मणः प्रिये पूजिता सिद्धिविजयी सर्वे स्त्रीभिर्मुनिगणैः सदा। त्रिसन्ध्यं देवी भूतानां वन्दनीया सुशोभने मया दत्ता च पूजये त्वं गृहाण नमोस्तुते। एक फुलभा अक्षताभा पुष्पांजलिं समर्पयामि नमस्करोमि। आता हातामध्ये पळीभर पाणी धरायचं, त्याच्यामध्ये एक नाणं, एक सुपारी आणि एक गंध आणि फूल असं हातामध्ये धरून ठेवायचं। पळीभर पाणी देखील त्याच्यावरती धरून ठेवायचं। आपल्याला अर्घ्य द्यायची आहे या सगळ्या देवांना। माझा मंत्र म्हणून झाल्यानंतर हातामध्ये जे आपण गंध, फूल, नाणं आणि सुपारी आणि पळीभर पाणी धरलेलं आहे ते सगळ्या तांबणामध्ये सोडायचं आणि परत एक पळीभर त्याच्यावरनं पाणी सोडून द्यायचं आहे। हातामध्ये धरून ठेवा। ओंकारपूर्वके देवी सर्वदुःखनिवारिणी वेदमातर नमस्तुभ्यं सौभाग्यं च प्रयच्छ मे। सोडा पळीभर पाणी। इदमर्घ्यं समर्पयामि। परत सगळं तसंच धरून ठेवायचं।
गंध, फूल, नाणं, सुपारी आणि पळीभर पाणी. पतिव्रते महाभागे ब्रह्माणी च शुचिस्मिते दृढव्रते दृढमृते भरतुश्च प्रियवादिनी अवैधव्यं च सौभाग्यं देहि त्वं मम सुव्रते पुत्रान् पौत्रांश्च सौख्यं च गृहाणार्घ्यं नमोऽस्तुते. सोडा पाणी. अर्घ्यं समर्पयामि. परत तसंच धरून ठेवायचे. त्वया दृष्टं जगत्सर्वं सदेवासुरमानुषं सत्यव्रतधरो देव ब्रह्मरूप नमोऽस्तुते. सोडा पाणी. इदमर्घ्यं समर्पयामि. परत पाणी धरून ठेवा. गंध, फूल, नाणं, सुपारी. त्वं कर्म साक्षी लोकानां शुभाशुभ विवेककृत वैवस्वत गृहाणार्घ्यं धर्मराज नमोऽस्तुते. सोडा पाणी. इदमर्घ्यं समर्पयामि. परत तसंच धरून ठेवायचे. नारदाय नमस्तुभ्यं सुरेशाद्यभिवन्दित गृहाणार्घ्यं मया दत्तं मम वैधव्यं प्रयच्छ मे. इदमर्घ्यं समर्पयामि. सोडायचं पाणी. परत तसंच धरून ठेवायचं. सावित्री ब्रह्मसावित्री सर्वदा प्रियभाषिणी तेन सत्तेन मां पाहि दुःखसंसारसागरात्. त्वं गौरी त्वं शची लक्ष्मी त्वं प्रभा चन्द्रमण्डले त्वमेव जगन्माता त्वम् उद्धरवरानने. जन्मया दुष्कृतं सर्वं कृतं जन्मशतैरपि भस्मीभवतु तत्सर्वं मम वैधव्यं च देहि मे. अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्ते अवियोगस्तथास्माकं भूयाज्जन्मनि जन्मनि. सोडा सगळं पाणी. प्रार्थना करायची. प्रार्थनां समर्पयामि नमस्करोमि. त्या देवाला प्रार्थना करायची की जन्मोजन्मी असंच सौभाग्य, अखंड सौभाग्याची प्राप्ती आम्हाला होऊ दे, अशी प्रार्थना त्या सगळ्या देवांना, देवीला करायची आहे. हातामध्ये पळीभर पाणी धरून ठेवायचं. आपण म्हणायचं अनेन कृत पूजनेन ब्रह्मा सावित्र्यादी देवता प्रियंताम. एक पळीभर तांब्यामध्ये पाणी सोडायचं. आपण परत म्हणायचं, हातामध्ये पळीभर पाणी धरायचं. म्हणायचं कृतस्य कर्मणः सांगता सिद्धरथं संपूर्णफल प्राप्तरथं कर्म कर्त्रे आचार्याय दक्षिणा प्रदानंच करिष्ये. तांब्यामध्ये एकदा पाणी सोडायचं. तान् नमस्कारैः पूजयिष्ये. एकदा नमस्कार करा. 3 वेळेला पाणी प्यायचं. चौथ्यांदा तांब्यामध्ये सोडायचं. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. परत एकदा आचमन करायचं. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नमः. विष्णुस्मरणात् सर्वं परिपूर्णमस्तु. तथास्तु. आत्ता आपण शास्त्रानुसार सांगितलेल्याप्रमाणे त्या पाटावरती आपण ब्रह्म, सावित्री, सत्यवान, यम आणि नारद यांची पूजा आपण केलेली आहे. आता उठून आपण बाहेर जायचंय आणि वडाच्या झाडाजवळ जाऊन त्या वडाच्या झाडाची देखील पूजा करायची, ब्रह्म सावित्रीची. आणि त्या वडालाच्या मुळाशी पाणी घालायचं आणि त्या वडाला सूत्रवेष्टन आपल्याला करायचं आहे. सूत्रवेष्टन करून घरी येऊन परत आपल्या घरातील देवांना एक नमस्कार करायचा आहे. या सांगितलेल्याप्रमाणे आज आपण या ठिकाणी पूजा शास्त्रोक्त पद्धतीने आपण केली. ही पूजा सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद. आपला अभिप्राय देखील जरूर कळवावा. धन्यवाद.